घरची राणी माझ्या राजाला शोभते, सांगेल कामच कोणी सुख असले कोणाला भते। मी नाते साऱ्यांशी आपुलकीचे हे जोडते, सख्या नात्याहूनही नाती माझी हे मानते। ग्रहण कुणी लाविले हे पण माझ्या संसाराला, साजड हा माझा का तिच्यावरती भुलला। लावून शक्कल घडवून अद्दल शिकविन तुला धडा, बघशील तू हरशील तू रडशील घळा घळा। गाठ आहे माझ्याशी हे विसरू नको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको। कौन है गैरी? तू देर कॉल मी आके मूव। तू होतीस कुठे? हा, तुला शोधत मी पार उन्हातानात फिरतोय आणि तू गप्पा मारतेस इथे। अहो परवाच एका मुलीनं गाडी ठोकली, तिच्याबरोबर एक माणूसही होता, त्याचं आडनाव सुद्धा ना सुभेदारच होतं। नमस्कार 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 नमस्कार, बसा बसा। होय होय होय, ये बसा वहिनी। राधिका आली का? चहा मंडल सांगतोस। आली की म्हणजे कुठे बाहेर गेली का? नाही म्हणजे ते पोटो गेला खाली खेळायला, त्याला आणायला गेली। येईलच आता। बोला काय म्हणता नानासाहेब? आमचं काय उत्तम, तुम्ही बोला। आता काय बोलायचं नानासाहेब, आम्ही एकतर राहतो तिकडे नागपूरला 850 किलोमीटर। इकडं आता पोराचं काय चाललंय काय नाही काही कळत नाही नानासाहेब। त्यात की नाही राधिकाची चिंता वाटते। भाऊजी अहो तुम्ही राधिकाची अजिबात काळजी करू नका, इथे तीच सगळ्यांची काळजी घेत असते। कुणाला काही हवं नको पाहते, कुणाला काही मदत लागली तर करते, शेजार पाजार सगळं सांभाळते। खरंच खरंच राधिकाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, पण आमच्या पोट्याला कळत नाही ना नानासाहेब। एवढी गुणी मुलगी पण किंमत अजिबात नाही। ते म्हणतात ना नानासाहेब, घर की मुर्गी दाल बराबर, तसंच आहे हो। नाही पण तुम्हाला सांगतो खरं सांग, राधिका सारखी मुलगी ना शोधून सापडणार नाही हो। पण त्या बैताडाला समजायला पाहिजे ना। कसं आहे ना भाऊजी, अहो गुरुनाथ दिवसेंदिवस घराबाहेर असतो, सगळा वेळ आपला ऑफिस साठी। आता आपल्या माणसाबरोबर थोडासा वेळ घालवला ना की आपला माणूस मनानं सुदृढ राहत। बिलकुल बरोबर बोलला वहिनी। मी काय म्हणतो, तुम्ही नागपूर सोडून इथे येऊन का राहत नाही? म्हणजे कसं आधार पण होईल आणि या गुरुनाथच्या वागण्यात फरक पण पडेल। बोलणं बरोबर आहे, पण कसं आहे तिकडे आमच्या बागायती आहे ना, आणि संत्र्याच्या झाडाकडे की नाही सतत लक्ष द्यावं लागतं नानासाहेब। अहो मुंबई पुण्यात असतं पावसाची एवढी दाई ना, इकडे तर विचारूच नका, भल्ला पाऊस। आणि आमचं अख्खं आयुष्य गेलं नागपूरमध्ये, खरं सांगायचं नानासाहेब। आता मसनात लाकडं जाईपर्यंत नागपूर काही सुटत नाही आमचं। तसंही आपण आपलं जीवन आपल्या पद्धतीनं जगण्यातच अर्थ आहे। पोराच्या आयुष्यात हे आपण पोराचं कशाला मीन द्यावायचं? असं जर झालं नानासाहेब तर आपलं काही उरतच नाही। हा हे मात्र खरं आहे, आपलं असं काहीच उरत नाही मग। नॉनसेन्स, लिफ्ट दिली म्हणून गेली म्हणे। आम्ही एवढे दिवस करत होतो, दॅट इज ऑल। हे वेटर, एक्सक्यूज मी। बोला सर। नको सर, आधीच भरपूर झाले तुम्हाला। अरे भर ना बाबा, थोडं राहिलंय, घे कम ऑन। ए अरे कोण आहे? ए हॅलो कॅप्टन, एक्सक्यूज मी। या मिस्टर सुभेदार, तुम्ही इथे?
मिस्टर गुप्ते, नाईस नाईस, कम जॉईन कम. नाही नको, मी उगाच तुम्हाला डिस्टर्ब नाही करत. हो, डिस्टर्ब झालोय म्हणून इथे आलोय ना. तुम्ही काय त्रास देणार अजून? कमन बस. सिट. व्हॉट विल यू हॅव? व्हॉट विल यू हॅव? ए मेनू कार्ड. काय झालंय? हा, नाही म्हणजे तुम्हाला हवं असेल तर उत्तर द्या, तसं काय नाही. बायका हो बायका. त्या बायकांचा काय प्रॉब्लेम असतो ना समजतच नाही. तुम्ही किती करा यांच्यासाठी, यांचे नखरे, सगळे नखरे चालतात. वहिनींची भांडण झालंय. नाही, वहिनी असो नाही तर कुणी असो, यांना कदरच नसते तुमच्या कामाची. हा, म्हणजे तुम्ही काही करा यांच्यासाठी, यांना नाही फरक पडत. त्या तुम्हाला म्हणतात आय डोंट हॅव टाइम फॉर यू. मला वेळ नाही तुझ्यासाठी. आता सुभेदार साहेब, अहो छोटी मोठी भांडणं होत असतात. नाही, आय विल टीच हर अ लेसन. आय एम डेफिनेटली गोना टीच हर अ लेसन. हां पक्का. व्हॉट विल यू हॅव? हां ते हे प्रॉब्लेम असेच आहे. मला वेळ नाही म्हणते. आय विल टीच हर अ लेसन. अरे बाबा, तू का करून राहिली सुनबाई? यांच्या कपड्यांना इस्त्री करून राहिली ना. दिवसभराचे काम का कमी आहे? आणखी घेतला अंगावर. कुठे काय काम राहते बाबा, आणि मला घरातली कामं काही जड नाही. आणि मला तर खूपच आवडते यांची कामं करायला. बाहेर द्या घालतील का? नाही ना, माझ्यासारखी करतील का कोणी? यांना तर कडक इस्त्रीचेच कपडे लागतात बा. नाही, त्याचा कडक इस्त्रीचा रूप माहित आहे मला, पण सुनबाई त्याचे लाड बंद करतो. आता मी 1000 वेळा बोलले हिला, म्हटलं नको असं दिवसभर स्वतःला गाडून घेऊ कामामध्ये. नाही तर का पोट्टी ऐकेल तर ना. आई मला आवडते काम करायला. थोडा नवऱ्याच्या आवडीनिवडीचाही विचार करावा मग. बापा, तर ती का करून राहिली? घ्या आता मी का बोलून राहिले आणि तुम्ही का समजून राहिला? का तर अहो ते दिवसभर मरते कामामध्ये राहते, संध्याकाळी नवरा आल्यावर अशी बुरसटल्यासारखं त्या समोर जाते. प्रेम वाटेल का त्याला सांग बघू? का म्हणायचं काय तुला? नवऱ्यासाठी जरासं नटावं थटावं, त्याला जे आवडेल ते करावं. पण नाही, त्याच्या ऑफिसातल्या पोरी बघ कशा राहते. हो पाहिलं ना, तोंडाला रंग पासून गावावर फिरते मारबती सारख्या. तुम्ही जरा शांत बसता का? नवऱ्याला नुसतं काही हवं नको एवढंच बघून नाही चालत बाई. ऐक माझं, आपणही त्याला आवडेल तसं राहावं का? राहू दे. सुनबाई आहे तशीच चांगली आहे, आणि त्याला पटत नसेल ना तर आपली आवड बदलणं म्हणा. असं कधी होते का? आई बाबा तुम्ही काऊन भांडत राहता? बाबा म्हणतात ते खरंच आहे, मी आहे तशीच त्यांना आवडते. नाही तर का यायचं असंच राहते. मी बोलते आणि हे खोडते. माझ्या बुद्धीला जे वाटलं जे पटलं ते मी बोलले. आता करा तुम्हाला काय हवं कधी. आई जाऊ दे बरं, मला कधीच काही ऐकणार नाही बाई. सुनबाई तू जाऊ दे, तू लक्ष देऊ नको. हे आमचं भारूड असं चालू राहते. हे लक्ष आहे का रे कोणाचा? हा मिस्टर सुभेदार, आता बास झालं. नाही, यांची नाटकं ना मी नाही चालू देणार. हे नेहमीच आहे. हो ठीक आहे, पण आता आपण घरी जाऊयात. नाही, आय एम ॲब्सोल्युटली ऑल राईट. थँक्यू, आय एम ओके. अहो वहिनी घरी वाट पाहत असतील. कोणी वाट नाही पाहत. नोबडी वेट्स फॉर यू. दे हॅव देअर ऑप्शन्स रेडी. त्यांच्याकडे आपले ऑप्शन्स असतात तयार. त्या लोकांना फरक नाही पडत. सागर बिल गे रे. आपण एवढं काम केलं तर ते म्हणतात तुम्हाला आय डोंट हॅव टाइम फॉर यू. हां कसं टाइम नाही. ओ एक मी देतो. नो प्लीज नो. आय एम गोना पे. हां आय ऑलवेज पे. No, please. I always pay. Yeah? Yes. Hey, come. सर पिन नंबर. मी आलो. लोकांना करत राहायचं आपण. आणि ते से की आय डोंट हॅव टाइम. आय एम गोना टीच लेसन. आपण निघूया. आय एम गोना टीच हर अ लेसन. हां ते धडा शिकवल्याशिवाय नाही समजणार.
खूप दिवसांनी घेतलं ना सगळं. सॉरी थँक्यू. मला सांग, तुला राज्याची गोष्ट सांगू, परीची सांगू की राक्षसाची? चल झोपायला. आजोबांना त्रास नको देऊ. चल. आजोबा मला कुठे सांगणार नाही. बरं, तुझे बाबा आले ना, किती सांगतील तुला? बाबा रोज ड्युटीला येतात. रोज उशिरा येतात? काय सुनबाई? हा बाबा. ते पोट रोज रात्री बेरात्री घरी येते का? नाही हो, आता कधी कधी ऑफिस मध्ये खूपच काम राहते ना, मग उशीर होऊन जातो. पण आता आज तर खूपच उशीर होऊन गेला. फोन लाव त्याला. अगं फोन लाव. का घे फोन लाव. नाही बाबा, येतील ना ते. अगं लाव ना फोन, विचार ना कुठे आहे. नाही, येतील ते आता. का रागवतो का तो? नाही. म्हणजे ओरडतो तुझ्यावर? नाही. लाव फोन लाव. फोन लाव त्याला. नाही बाबा, नाही लागून राहिला. फोन नाही लागून राहिला? अथर्व, चल बरं, चल झोपायला. नाही आजोबा मला कुठे सांगलं नाही. अरे बाबा, आता तुझे बाबा येतील ना, मला तुझ्या बाबांकडून त्यांच्या ऑफिसच्या गोष्टी ऐकायच्या. मग मी तुला उद्या गोष्ट सांगेन. हा, आई म्हणते ना झोपायला जायचं. चला चला, सकाळी लवकर उठायचं आहे. अथर्व, चल चल. आता मग सकाळी उठत नाहीस ना तू? बाबा, तुम्ही पण झोपून घ्या. मी जागी आहे हे येईपर्यंत. नाही, आधी त्याला येऊ दे, मगच झोप लागेल मला. तुझा यायला झोप. मिस्टर सुबेदार, या. I'm sorry. I'm really sorry. गुरुनाथ या अवस्थेत? आश्चर्य आहे. आणि तेही या सुबोध गुप्ते बरोबर. काय चाललंय या लोकांचं काय कळतच नाही. अरे हो, अरे गुरु, हे गुरु, काय झालं रे? दारू पिऊन आलास तू? अगं ये सुनबाई, काय झालं? का बाबा? अरे असं का झालं हो याला? अरे का झालं? काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही शांत व्हा बरं. वाया गेलं. कडघे न्यायची अजून. घे कडघे. तुम्हाला काही झालं नाही ना? काय होतंय तुम्हाला? आय एम ऑल राईट. ऑल राईट म्हणते. कायचं ऑल राईट? कायचं ऑल राईट? माय बापासमोर असा तर्र पिऊन आला आणि ऑल राईट म्हणते. हे शिकला का इथं येऊन? हा म्हणते ऑल राईट. तुम्ही शांत व्हा ना. तुम्ही शांत व्हा बघू. काय शांत व्हा? तुमचा बीपी वाढल ना उगीच. भिंतीला भिंती लागून आहेत. गाव गोळा करायचा का आपण? होऊ दे ना. गाव गोळा झाला तर कळू दे ना याचे प्रताप लोकांना. लाज वाटत नाही भाईताडाला. अरे घरी आई बाप आहे, बायको आहे, लहानचं पोरग आहे आणि हा दारू पिऊन आलाय. बाबा शांत व्हा बाबा. एरवी नाही होत असं. आज पहिल्यांदाच. काहून माहित नाही. मी सांगतो ना सुनबाई, हा वाया गेला पुरा. काही कामाचा राहिला नाही. घेऊन जायला आतमध्ये. हळू बोला ना तुम्ही. अबे जा आता, नाही सोडून काढेल. जा जा, ऐकू ना. त्यांना हळू बोलायला सांग ना. तुझा आत जा. आत हो, आत. चल. हो. पण आपल्या पावलावर उभं होता येत नाही याला. पंडी उलार झाली नाची. हे सगळं तुझ्यामुळे. मी का केलं? काय केलं? बसव ना, डोक्यावर बसव त्याला, लाडा ना. मी तर का? अरे मला डाऊट होता त्याच्यावर.
ही बिचारी सुनबाई घर सांभाळते आणि हा दारू ढोसून येतो याच्यात अहो तर का नक्कीच राहू दे ना, मी पाहते. समजा त्याला. बसा. हे भगवान, काय झालं असेल यांना? हे असं तर कधीच पिऊन नाही आले आजपर्यंत. काहून असं केलं असेल? कशामुळे झालं असेल? कुणामुळे? वे गणपती. शनाया फोन वाजतोय. शनाया. हॅलो, कोण? कोण श्रेयस? अच्छा अच्छा, बोला बोला. मी तिची रूममेट बोलते. शनाया उठली नाही अजून. ओके ओके, देते मी तिला निरोप. बाय. श्रेयस, शनाया आणि गुरुच्या भांडणाचं कारण हा श्रेयस तर नसेल? दाबा दाबा, डोकं दाबा, तेल लावा. त्याच्यासाठी तर आपण आलो नागपूरहून मुंबईला. लिंबू पाणी घ्या. सुनबाई, त्याला लिंबू सरबत देण्यापेक्षा चुल्लूभर पाणी द्या आणि विचारा डुबता येते का म्हणावं. बाबा, असं काऊन बोलून राहिले होतो? बरोबर तर बोलून राहिलो. आम्ही तिकडे नागपुरात बिंदास. म्हणलं पोट झालं सेटल, सगळं व्यवस्थित चालू आहे. आणि इकडे इकडे याचे उपार धंदे. बाबा तसं नाही. तू चुप आहे. अथर्व. आणि काय रे, दारू केव्हापासून प्यायला लागला तू? बाबा मी नाही पित दारू. काल तुझं भूत पिऊन आलं होतं का? काहून खोटं बोलते बे? खोटं नाही बोलत आहे बाबा. काल पार्टीमध्ये क्लायंटने फोर्स केलं म्हणून थोडीशी घेतली. ती नाही झेपली मला म्हणून हे असं झालं. आणि बाकी मी नाहीच पित. तुम्ही राधिकाला विचारा ना हवं तर. हो ना. तिला कोण विचारू? कोण विचारू? तू तुझं वकीलपत्र दिलाय का तिला? अरे आपलं भलं बुरं समजत नाही का? अरे क्लायंटनं फोर्स केला, तू पिली दारू. उद्या क्लायंट शेण खायला सांगेल तर खाणारच का? अथर्व, तुझा वर आतमध्ये स्कूलची बॅग भरून ठेव. खरंच बाबा, ते सांगतात ते खरं आहे. खरंच असं कधी घडलं नव्हतं. काल पहिल्यांदाच असं. मी सांगतो सुनबाई का असं झालं. कारण पैसा. रात्र दिवस कपायचं, तोंडात पैसा कमवायचा. मग खिशात पैसा मावत नाही. करणार काय? हे असले धंदे सुचतात. गुरुवांना ध्यानात ठेव, आपल्या घराण्यात आजपर्यंत दारूला कोणी हात लावलेला नाही. अरे अख्ख्या नागपूर शहरात जाऊन विचार. सुभेदार घराण्यावर एक डाग नाही आहे. यानंतर तू असलं काय केलं ना तर ध्यानात ठेव बापू. तू आहे आणि मी आहे. आता पुरे झालं ना. तो काय लहान आहे का आता? त्याचं भलं बुरं त्याला कळते. गुरुनाथ, असं करू नको बापा.
दुसरं काही नाही, काळजी वाटते आम्हाला सगळ्यांना म्हणून म्हणतात ते असं. तुला काम आहेत ना, उठ. आहो लिंबू शरबत. काही नाही, माय बाबाचा धाक राहिला नाही, घराण्याचा आदर राहिलेला नाही, फक्त पैसा कमवायचा आणि उधळायचा. ही संस्कृती रसातळाला गेली आहे.